हाय मित्रांनो, मीच तुमचा दीपक विनायक नानवटे. गेल्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही माझ्या कथेची खूप वाट पाहिली असेल, पण मी गावी आल्यामुळं थोडासा लेट झाला. आपली देशमुखवाडा ही कथा आता शेवटच्या टप्प्यावर आलेली. कथा थोडीशी मोठी आहे आणि कथेची एंडिंग थोडा विचार करून लिहितोय. 1-2-3 एंडिंग लिहिल्या होत्या, पण त्या मला आवडल्या नाही, म्हणून मी थोडंसं चेंजेस करतोय त्याच्यामध्ये. आता मला त्यात जी योग्य वाटेल ती मी त्यात टाकणार आहे. तर थोडंसं एक वाट पहा. पण आता आलोच आहे गावी, तर तुम्हाला माझ्या गावचा थोडा निसर्ग दाखवतो आणि एक गंमत दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. हे पहा, वळखा. हे आहे गावरान जांभूळ. हे असं, हे इतकं औषधी असतं, म्हणजे जे आता बाजारामध्ये जे विकले जातात ना मोठमोठे जांभळं, त्याच्यापेक्षा कितीतरी गुणकारी असतं. शुगरवर तर खूप छान. तर असं गावाकडे आल्यावर आपल्याला, म्हणजे भले विदर्भातले असो, कोकणातले असो, किंवा आपल्या मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले, आपला हा जो महाराष्ट्र आहे ना, ते काय म्हणतात, साधू संतांच्या तर चरणस्पर्शाने पावन झालेलाच आहे. पण आपल्या भारतासारखी संस्कृती, आपल्या भारतासारखा निसर्ग, आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर भारतात ज्या वनस्पती मिळतात त्याच्यासारख्या वनस्पती इतर देशात कुठंही नाही. थोडं पाऊस आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळं आता तुम्हाला दाखवतो अजून एक झाड. हे बघा, हे झाड तुम्ही ओळखायचं. याला आमच्याकडे कवट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. असो, निसर्ग दाखवतो आजूबाजूचा. हे बघा, आजूबाजूला छान पिंपळाचं झाड, ते चिंचेचं झाड. आमच्याकडे ह्याला येळू म्हणतात, काही जागा कळक म्हणतात, काही जागा शुद्ध भाषेत वेळू म्हणतात. बांबू, लिंबाचं झाड छान. आणि एक्झॅक्ट घराच्या पाठीमागं नदी आहे, आणि ह्या नदीला कधीही पाणी नसतं. पाऊस आला तरच. मित्रांनो, ह्या बांधाच्या कडनं म्हणजे ह्याच झाडांच्या मध्ये सीताफळीचे, म्हणजे आपली जे गावरान सीताफळ आहे, त्या सीताफळीचे झाडं म्हणजे आहेत. तर दिवाळीच्या टायमिंगला आम्हाला पूर्ण कुटुंबाला सीताफळं खपत नाहीत, इतके मोठमोठे आणि छान सीताफळं निघतात. आणि हे बघा पेरू, तो तिथे एक पेरू आहे. या पेरूचा तर पेरू 12 महिने चालू असतो. तिथं पेरू, त्याच्या पुढंच आंब्याचं झाड आहे. एक मिनिट, चला तुम्हाला थोडंसं माझं घर फिरून दाखवतो. इथं मस्त वांग्याची भाजी शिजती शेगडीवर. माझी आईच्या हातची मस्त गरम गरम भाकरी चुलीवरची. हे माझं देवघर. हे जुनं किचन होतं, पण आम्ही तिकडं केलं किचन. ही एक बेडरूम, इथे एक बेडरूम आहे, आणि हा हॉल. मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल.
2020 साली 23 ऑगस्टला वडील आम्हाला सोडून गेले. त्यांचंच घर आहे हे पहा. जगाचा बाप विठ्ठल रखुमाई. इकडं स्वामी समर्थांचा फोटो आहे. हा हॉल हे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. हा माझा एक लहान भाऊ होता. 1997 साली एक छोटासा एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये तो सोडून गेला. ते आठवलं तरी अंगावर काटा येतो. हे असं घर. हे आपलं मस्त अंगण. तुळस, हे अशी छोटे छोटे झाडं, आयुर्वेदिक सुपाऱ्यांचे झाडं. पाठीमागून सीताफळे आणि हा मनी प्लांट. याची गंमत दाखवू का तुम्हाला? हा पूर्ण हे कवटीचं जे झाड आहे ना त्याच्यामध्ये त्याने त्याच्या मुळ्या, हे बघा याचं पान बघा केवढे. माझा हात त्याच्या पुढे किती छोटा दिसतोय. म्हणजे एक मोठी जी पत्तरवळी असते ना आपली जेवण करायची, केळीचं पान मोठं, त्याच्याही पेक्षा डबल साईज आहे ह्याची. आणि त्याच्यातूनच हे निघलेला छोटासा मनी प्लांट. हे पान बघा किती. हे बघा असे झाड. हे बघा सर्वात महत्वाचं हे उखळ अजूनही माझ्या गावी आहे. त्याच्यामध्ये तो ठोंब्या, ही चूल आता थोडीशी पावसामुळं झाकून ठेवली आहे. आपले शंभू महादेव आमच्या घराचं रक्षण करणारे. बाहेरचं थोडंसं अंगण दाखवतो. हा एक आंबा आहे. यावर्षी ह्याला खूप आंबे आलते मोठमोठे. ते लिंबोणीचं झाड. पेरू इथं पण आहे. हे काय म्हणतात त्याला माझ्या लक्षात येत नाही. असो, हे पारिजातक. दिवाळीला ह्याला खूप छान फुलं येतात. 1 वर्ष झालं याला लावलेलं. छान. हे नारळाचं झाड, ते आपट्याचं सोनं. हे गुलमोहर खूप उंच गेलाय. हे वडाचं झाड. हे करंजीचं झाड. छोटासा बगीचा आपलं घरासमोर. शोचं हे हा एक चाफा आहे. हे पण शोच आहे. हे झाड तर प्रत्येकाला माहीतच असेल. आणि हा चिकू. यावर्षी खूप भरपूर चिकू आले होते याला. ही सीताफळ. कढीपत्ता. इकडं पण एक आंब्याचं झाड आहे. ते काय लावलेलं नाही, ते आलेले. इकडे एक सीताफळ आहे. याला शेवरी म्हणतात आमच्याकडं. शेवरी म्हणजे हे बघा हे काही जागा त्याला सुभाबळ म्हणतात. याचा मस्त निसर्ग आहे. छान बगीचा. मुलं गावी येण्यासाठी इतकी त्यांची धडपड असती. पण आता शाळा, त्यांचे कॉलेज चालू झाल्यामुळे त्यांना इकडे येता येत नाही. पण तरीही त्यांना आम्ही गावच्या मातीशी, म्हणजे आम्ही त्यांची गावच्या मातीशी नाळ जोडून ठेवलेली. आपलं गाव, आपली माती, आपली माणसं त्यांना कळली पाहिजेत. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ देव त्यांनी, पण आपलं गाव, आपली माती
त्यांनी कधीही विसरली नाही पाहिजे, म्हणून आम्ही कुठलाही सण आमच्या घरी इथं साजरा करतो. हे चाफ्याचं झाड. आता आम्ही हे आमचं शेत. आता आम्ही या शेतात काय करणार आहे, म्हणजे अंतर्गत शेती करायचीच. याच्यामध्ये आम्ही आंब्याची झाडं, चिकूची झाडं, जी काही झाडं असतील ते आम्ही लावणार आहोत, जेवढी बसतील तेवढी. आणि हा गावरान चंदन, हे चंदनाचं झाड आहे. ठेवतील की नाही माहित नाही. हा माझ्या वडिलांनी लावलेला आंब्याचं झाड. त्याला आंबे अजून आहेत आणि इतका गोड आंबा आहे ना हा. आम्ही याचं जतन केलं. 2020 साली ज्यावेळेस आमचे वडील एक्सपायर झाले, त्यावेळेस आम्ही त्यांची काही राख या झाडाला अर्पण केली होती. त्यांचीच आठवण म्हणून हे झाड आम्ही जोपासतोय. या वर्षी याची छाटणी करायची. आम्ही माणूस आलाय तसं जाणारच आहे, पण आम्ही गेलोत, माझे वडील जरी गेले असले तरी त्यांची आठवण या आंब्याच्या झाडामुळं आहे. आणि हे सर्व झाडं त्यांनीच लावलेले आहेत. हे घर त्यांचं आहे, आमचं काहीच नाही आहे. आम्हाला त्यांनी जन्म दिला तेच आमच्यासाठी भरपूर झालं. हे पेरूची झाडं, हे सगळं त्यांनीच लावलेलं आहे. आम्ही फक्त जोपासतोय. हे बघा, इकडे पण आम्ही भरपूर आंब्याची झाडं लावली. इकडे चिकू आहे, तो पडलाय पण लावू. इकडं अजून ओलसर भाग आहे थोडासा. नदीच्या कडेला असल्यामुळं इथं साप वगैरे, विंचू भरपूर राहतात. इथं बोर आहे, पाणी. इथं ती आपली सिंगल फिश डीपी. ही सीताफळ, ही नदी. काय नदी ठेवली, वडा सुद्धा नाही. तर चला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझं गाव, माझं घर कसं वाटलं. मित्रांनो, मला असं छान असे शौक वगैरे करण्याची अजिबात आवड नाही. मी जसा आहे, जसा राहतो तसंच माझ्यासाठी खूप आहे. हे चष्मा वगैरे माझ्यासाठी नाही, ती मगाशी डोळ्यावर ऊन चमकत होता ना, म्हणून चष्मा घातला होता. नाही, काही सबस्क्रायबर असे पण असतात ना ज्यांना म्हणजे आती आवडत नाही काहीतरी. म्हणजे काल तर एका सबस्क्रायबरची कमेंट होती, अमावस्येची वाट या कथेवर फालतू कंटेंट, रिपोर्ट मारलाय मी ॲडसेन्सला. अरे बाबा, तुम्हाला आवडत नसेल तर नका बघू, नका ऐकू, पण एखाद्याचं खच्ची करू नका. मला फुल गॅरंटी, त्याचं ते अकाउंट वगैरे आहे ना सगळं फेक होतं. मला फुल गॅरंटी आहे की त्याचंही एखादं भयकथेचं चॅनल असावं, किंवा त्याला जमत नसल, किंवा त्याच्या एखाद्या जवळच्याचं कोणाच तरी असावं. सुपारी बहादरी आपल्या देशामध्ये कमी आहेत का? ओढ दुपारी घे सुपारी, असो. तर मित्रांनो, माझं गाव माझं पाठीमागे इकडं जे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. इथून असा समोरून हायवे गेलेला आहे, रोड. तर तुम्हाला माझं गाव, माझं घर कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. चला भेटूया देशमुखवाडा या कथेत.